लावून टाक. काय खेळायचे? तर इथे मुलांचं चाललेलं आहे पा क्रिकेट खेळणं. तर आज संडे असल्यामुळे आणि यांना पण सुट्टी असली की छान मस्त एन्जॉय करतात मुलं क्रिकेट खेळायला. तुझी बॅटिंग झाली. हे बघा आधीची बॅटिंग राहिली आहे. बॉल पकडता नाही येत त्याला. असे पप्पा क्रिकेट मॅच खेळते. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग माझ्या गोड ताईंना आणि माझ्या गोड मैत्रिणींना. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. चला तर व्हिडिओला करते सुरुवात. तर आज आहे पा रविवार. तर रविवारचं मुलांचं चालू आहे पा खेळणं, ते जे की तुम्ही मागं पाहिलंच असेल. तर क्रिकेट वगैरे खेळणं चालू आहे आणि रविवार असल्यावर कसं यांना पण सुट्टी राहते, तर मुलांना पण सुट्टी आहे. तर चला म्हणलं छान असं एन्जॉय केलेलं आहे मुलांनी क्रिकेट खेळून. नाश्ता वगैरे करून आलते आणि त्यानंतर मग क्रिकेट वगैरे खेळले. तर आज जायचं होतं पा मार्केटला. तर सुट्टी म्हणले की रविवार असला की मग थोडंफार शॉपिंग वगैरे राहतेच. तर आज आलेलो आहो आम्ही मार्केटमध्ये. तर काही किराणा वगैरे घ्यायचा होता आणि थोडीफार शॉपिंग वगैरे पण करायची होती. त्यासाठी तर हे पायदल्ला आहे आमचं मार्केट. तर हे आहे भाजी मार्केट आणि तर भरपूर अशा ताज्या भाज्या वगैरे पण आलेल्या होत्या आणि आज रविवार असल्यामुळे जास्त गर्दी आहे. तर हे बघू शकता असं आहे बा आमच्या इथलं मार्केट. आणि सुट्टीचा दिवस म्हणलं की कुठंतरी बाहेर जातोच आम्ही. त्यानंतर मग चला म्हणलं भाजी मार्केटमध्ये. तर आम्हाला जवळच मंदिर आहे मार्केटमध्ये. तर मुक्ताई देवीचं हे मंदिर आहे. तर चला म्हणलं छान असे दर्शनं पण करून घेऊ. आणि रविवारचा वेळ निवांत घालायचा असला की मस्त असं मंदिरामध्ये भारी वाटतं. तर इथं आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. तर चला म्हणलं आता दर्शन वगैरे करून घेऊ. तर इथं बघू शकता आजूबाजूचा परिसर तर खूप छान आहे आणि मस्त आहे. तर मंदिर पण खूप भारी आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि चला आता मध्ये जाऊ आणि देवीचं पण दर्शन वगैरे घेऊया. तर इथं ना खूप मोठी यात्रा भरते पण नारायणगावमध्ये उन्हाळ्यामध्ये. तर जे की तुमच्यासोबत मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे की नारायणगावची यात्रा मुक्ताई देवीची. तर इथं चालू आहे पण दर्शन वगैरे घेतो आता आम्ही. पडलं क्लॅरिटी काय भारी दिसते का? लाईट कुठे इधर चालू आयफोन सारखी क्लॅरिटी दिसते. तर इथं आम्ही आता घेतलेले आहे सर्वांनी देवीचे दर्शन. तर खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं आणि रविवारचा निवांत वेळ असतो. तर चला म्हणलं मंदिरामध्ये छान वाटतं. आणि तर चला आता देवीचे दर्शन वगैरे झालेले आहेत आणि प्रदक्षिणा वगैरे घालून घेऊया देवीला. तर इथं प्रदक्षिणा आणि तुम्ही मंदिर बघू शकता साईडचं. तर खूप छान आहे आणि एकदम मस्त वाटतं आणि निवांत आणि प्रसन्न असं वाटतं की सकाळी सकाळी दर्शन झाल्यावर. तर आम्ही दुपारच्या सेल चालू आहे काय जायचं का?
तर इथं सेल चालू होता त्या मंदिराच्या बाजूलाच, तर चला म्हणलं सेल पण बघून घेऊया. तर इथं आलेलो आम्ही सेलमध्ये. तर खूप स्वस्त होता आणि किमती पण त्यांनी वरतीच लावलेल्या होत्या. तर चाललेलं होतं इथं पाहणं की काय काय घ्यायचं आहे. तर छोट्या मोठ्या वस्तू आपल्या महिलांचं कसं राहतं ना, कुठे बी काही गेलं की छोटी मोठी वस्तू जी असो की नसो आपण ते घेऊनच येतो आणि आपल्याला आवडली की आपण ते आणतोच. तर माझे चला म्हटलं आता चाळणी वगैरे पण मी घेतली होती आणि एक बेसिन घासायचा ब्रश होता. तर स्वस्त होता, 25 रुपयालाच होता. तर तो ब्रश घेतलेला आहे. आणि इथं डबे वगैरे तर 25 रुपयालाच आहे असं बघा तिथं वरती लावलेलं आहे. तर 35, 25, 10 तर 50च्या आतमध्ये सर्व वस्तू होत्या. तर बघू शकता तुम्ही. तर इथं आरोईचं चाललेलं आहे, तिला ते डोक्याला लावायचं घ्यायचं आहे रब्बल. तर ती रब्बल पाहत होते आणि भरपूर असं ज्वेलरी पण भरपूर होते आणि पिना वगैरे साडी पिन जे असते ना तर ते पण होतं. आणि जे काय आपल्याला घरात वस्तू लागतात त्या पण स्वस्तात मस्त अशा वस्तू होत्या. तर चला म्हटलं बघून येऊ काय काय आहे आणि काय काय नाही. तर वाचल्यावर तर काय काय किमती ज्या आहे ना त्या थोड्याशा महाग होत्या कारण वस्तू पण तशा हेवी होत्या. तर ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू होत्या ना त्याला सेल लावलेला होता. तर इथं बघू शकता तुम्ही. तर सर्व होतं आणि जे काही पावभाजीचं मॅशर वगैरे आहे ना ते पण होतं आणि मुलांचे ब्रासलेट वगैरे ज्वेलरी. तर इथं ज्वेलरी पाहू शकता खूप छान होती आणि एकदम मस्त वाटत होते. तर तुम्हाला दिसतच असेल. तर भारी वाटते ना ज्वेलरी वगैरे जे काही आपण लग्न कार्यामध्ये घालतो. तर सहसा आता कोणीच जे काय आहे ते असंच वापरतं आणि डिझाईन वगैरे पण छान होते आणि एकदम भारी वाटत होतं. तर इथं आधी त्याची खेळणी वगैरे बघणं चालू होतं. जिथं कुठं जावं तिथं जास्त करून महिलांचंच राहतं सर्व जे काही आहे ते. तर मुलींचं आणि महिलांचं तर मुलांना असं खेळायला वगैरे असतं. तर इथं चाललेले आहे आरोईचं रब्बल वगैरे घेणं. तर तिला घेऊन देते एक रब्बल. तर एक घेतलेलं आहे आणि पिना वगैरे पण भरपूर होत्या आणि क्लचर वगैरे तर तुम्ही हे काय पाहू शकता. आणि साडी पिना वगैरे जे आहे ना ते होते. तर नंतर सेल वगैरे बघून झाले आणि ज्या काही कामाच्या वस्तू आहेत त्याच घेतलेल्या आहे. दुसरा काही व्यर्थ खर्च केलेला नाही. आणि नंतर मग रविवार म्हणलं की दुसरे पण भरपूर असे कामं राहतात. तर यांच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड बसवायचं होतं त्यामुळे मोबाईलच्या दुकानामध्ये गेलेलं होतं आणि तिथं बघणं चालू होतं की त्यांच्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड जे आहे ना ते खराब झालेलं होतं. त्यामुळं चाललेलं होतं बघणं. तर त्यांना ते कॅमेऱ्याचं लागत होतं तर ते काय आम्हाला भेटलंच नाही. तर दुसरं पाहिलेलं पण ते पण त्यांना आवडलं नाही. त्यामुळं मग ते कॅन्सल केलं आणि फक्त बसत आहे का नाही ते बघत होत. तर मोबाईलचं काही काम झालेलंच नाही. नंतर आम्ही किराणा भरला जो की महिन्याला आपल्याला लागतो तो किराणा भरलेला आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा.